ते सांगायचं की पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपण 5वा अभंग शेवट पाहिलेला होता. तुका म्हणे माझी पुरवावी आस विनंती उदास करू नये. ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐशे रूप हरी दावी डोळा. त्यावेळेला तुकोबरायाने विनंती केलेली होती की देवा पांडुरंगा, एवढी माझी विनंती आहे की एवढीच विनंती माझी पूर्ण करा. ही विनंती उदास करू नये, माझा अवेर कधी करू नका, मला दूर कधी लोटू नका. कारण मी तुमच्याशिवाय जीवनामध्ये माझ्या आयुष्यात काहीच नाही. जो संसार होता तो संसारी तुकोबराय राहिलेले नाहीत, साधक तुकोबराय राहिलेले नाहीत. आता तुमच्या सहवासात येऊन सिद्ध तुकोबराय झालेले आहेत. म्हणून माझा अवेर कधी करू नका, मला कधी दूर लोटू नका. इथपर्यंत आपण गेल्या सत्रामध्ये पाहिलेलं होतं. तर आजचा 6वा क्रमांकाचा अभंग आहे. गरुडाचे वारिके काशे पितांबर सावळे मनोहर कै देखेन. बरिविया बरवंटा घनमेघ सावळा वैजंती माळा गळा शोभे. मुकुट माता कोटी सूर्याचा जल्लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. ओतीव श्रीमुख सुकाणी सकळ वामंगी वेल्लाळ रुक्मादेवी होय. रुक्मादेवी उद्धव अक्रूर उभे दोहीकडे वर्णिता पवाडे सनकाधिक. तुका म्हणे नव्हे अनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंग. परविया बरवंट घनमेघ सावळा वैजंती माळा गळा शोभे. हा 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. गरुडाच्या वारिके पितांबर काशे पितांबर. गरुडाच्या वारिके काशे पितांबर आहे की जो भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे, तो त्या पांडुरंग परमात्म्याचं आरूढ कशावरती झालेला देव तर गरुडावरती. गरुड हे वाहन आहे आणि गरुडावरती भगवान पांडुरंग परमात्मा आलेला आहे. आणि काशे पितांबर त्याच्याच पुढे वाटतं की गरुडाचे वारिके काशे पितांबर. जो गरुडावरती अश्वारूढ झालेला आहे, गरुडावरती येत आहे देव, त्या देवाने काशे पितांबर नेसलेला आहे. कमरेला काय त्याचे काशे पितांबर आहे. देवाचं वर्णन चालू आहे. सावळे मनोहर कै देखेन. आणि ज्या पांडुरंग परमात्म्याने गरुडावरती विराजमान झालेला देव खाली येत आहे, कमरेला काशी पितांबर गुंडळलेला आहे. आणि त्या देवाचं जर पाहायला गेलं तर ते रूप आहे एवढं सुंदर आहे. सावळे म्हटले शब्द, सावळे मनोहर. रूप एवढं सुंदर आहे, सावळे मनोहर कै देखीन. कै शब्द आहे, कैचा अर्थ केव्हा पाहिन. देवा, जो देव भगवान पांडुरंग परमात्मा गरुडावरती विराजमान झालेला आहे, कमरेला काशी पितांबर नेसलेला आहे, आणि असा देव सुंदर स्वरूप असलेला सावळे मनोहर रूप धारण केलेला तो देव केव्हा पाहिन अशी मला आतुरता झालेली. अशी तुकोबराय म्हणतात की देवा, तुझं मला रूप पाहायचंय. तुझ्या अवस्थेमध्ये आलेलं आहे, जे तो आता परिधान केलेलं आहे तेच मला रूप पाहायचंय. ते रूप पाहण्यासाठी माझा जीव वेळा आतुर झालेला आहे. की बरविया बरवंट घनमेघ सावळा. बरविया बरवंट म्हणजे जेवढं बरविया बरवंट उत्तमात उत्तम शब्द, जेवढं उत्तमात उत्तम चांगलं आहे. आणि तू जे काय केलेलं आहे बरविया बरवंट घनमेघ सावळा शब्द घनमेघ आहे. म्हणजे सावळ रूप नीलकमल रूप असं म्हणतो आपण. घन म्हणजे आकाश, ढग. आकाश आकाशाचा रंग कसा आहे तर निळा रंग आहे. आणि तो असा श्यामल वर्ण धारण केलेला देव. आणि ऐसे जे रूप आहे ते देवा वैजंती माळा गळा शोभे. आणि तू घन सावळा रूप धारण केलेला आहे. तू मेघ वर्णाचा श्यामल वर्ण रूप धारण केलेला आहे. तुझ्या गळामध्ये वैजंती माळा शोभेत आहे. असं रूप मला पाहायचं. ते रूप पाहण्याची माझी खूप इच्छा झाली देवा, आणि ते रूप मला दाखव असं त्यांनी सांगितल्यानंतर पुढं सांगितलं की मुकुट माता कोटी सूर्याचा झलाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. ज्याने मस्तकावरती जसं सूर्याचं तेज आहे, आपल्या दुपारच्या वेळेला 12च्या वेळेला आपल्या डोक्यावरती जर सूर्य आला तर आपण उन्हातून सावलीला जाऊ शकतो. तसं मुकुट माता कोटी सूर्याचा जला, जसं सूर्याचं तेज दुपारच्या वेळेला चमकत राहतंय, एवढं प्रखर तेज असतंय.
असा तेजाप्रमाणे तू काय केलेलं आहे, मुकुट जळाले, मुकुट घातलेला आहे देवा. तो देवाचं वर्णन तुकोबराय करतात. तो असं मुकुट घातलेला आहे आणि तो मुकुट शोभे कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी, आणि एवढं तुझ्या गळ्यामध्ये वैजयंती माळा शोभून दिसेल, आणि एवढं तू मुकुट सूर्याच्या तेजाप्रमाणे घातलेलं आहे, आणि तुझ्या गळ्यामध्ये वैजयंती माळ शोभेल असं रूप तू धारण केले, आणि ते रूप कै देखेन आणि केव्हा पाहिनच मला देवा झाले. देवा तेवढंच मला रूप दाखव. मी सगळं देवा करून पाहिले, संसार करून पाहिलाय, संसारात काय ते पाहिले देवा. मी साधक अवस्थेमध्ये सुद्धा असताना देवा पाहिले, साधक अवस्थेमध्ये सुद्धा लोकांनी मला देहू गावामध्ये जगून दिलेलं नाही, तुझं चिंतन करून दिलेलं नाही. संसारात असताना देवा मी संसार रूपी असताना तू सगळं नेलं, दिलं बी तेवढं आणि नेलं बी तेवढं. परत मी साधक झालो तर साधक तुझंच कीर्तन भजन प्रवचन करत होतो देव तुझ्याच मंदिरामध्ये, त्यावेळेला मला त्या रूपात सुद्धा लोकांनी ठेवलं नाही, म्हणून मी सिद्ध झालोय, संसाराचा त्याग केलाय. साधक वरती गेले ना, एकमेव तुझं नाम आणि नामच आहे. मग तुझं मी वर्णन करतोय देवा. जे माझ्या दृष्टीला, माझ्या मुखाला, माझ्या अंतकरणाला तुझं ज्या वेळेला जसं रूप आहे तेच मला रूप दाखव, दुसरं मला त्याची आवश्यकता नाही, आणि त्या रूपासाठी मी आतुर झालेला आहे. म्हणून सांगितलं की तोतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामंगी वेल्लाळ रुक्मादेवीवरी. आणि हे रूप तुझं जे आहे ते पाहायचंय मला, आणि ते सर्व सुखाने युक्त असणारा तो ओतीव शब्द वापरलाय, ओतीव. श्रीमुख सुखाचे सकळ, आणि सर्व सुखाने युक्त असणारा, तुझ्याजवळ सर्व सुख आहे देवा. कारण तुझ्याजवळ दुःख नाही. ज्या संसारात आम्ही जन्माला आलो ते आम्ही दुःख भोगतोय, पण तुझी जर संगत घडली, तुझा कृपाशीर्वाद घडला, तुझा देव कृपा आमच्यावरती झाली, आणि तुझ्या सहवासात जर आम्हाला सामावून घेतलं, तुझं जे सुख आहे ना, त्या सुखामध्ये काय म्हटलं, ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ. आणि जे सर्व सुखाने तो असा सुंदर परमात्मा आहे, भगवान परमात्मा तो आहे, आणि तुझ्या सान्निध्यात आलं तर आमचं दुःख नाहीस होणार आहे. आणि का दुःख नाहीस होणार आहे तर देवा, तू एवढी कृपा करतो, एवढी कृपा करतो की भक्ताला जवळ करत असतो देवा. आणि जवळ करतो, जे दृष्ट लोक आहे त्याचा नाश करतो, आणि जे तुझं बसतात, तुझ्या रात्रंदिवस सेवा करतात ना देवा, त्याला तू कधीच वाऱ्यावर सोडत नाही, मला माहिती आहे देवा. आणि एवढंच नाही देवा, तर तुझ्या डाव्या बाजूला रुक्माई देवी आहे. म्हणून इथं म्हटलंय की होती श्रीमुख सुखाची सकळ वामंगी वेल्लाळ, वामंगी म्हणजे डाव्या बाजूला, वेल्लाळ रुक्माई देवी, आणि जी जगन्माता आहे ती देवा तुमच्या डाव्या बाजूला आहे. मग तुम्हा दोघांची जर माझ्यावर कृपा झाली तर हा साधक आहे आता सिद्ध रूपात आलाय, मला कोणत्याच गोष्टीची कमतरता कधी पडणार नाही. सुख आणि सुख, कारण तो सुखाचा भोगता आहे, आणि तो तुझ्याजवळ सर्व प्रकारचं सुख आहे, आणि तेच मला तुझं रूप पाहिजे, आणि ते रूप केव्हा पाहिन असं मला जीवाला आतुरता झाली. फक्त माझ्या डोळ्यात प्राण आहे, तुझं फक्त रूप पाहिलं की मला समाधान होईल. जेवढं मी आज दुःख भोगलं, ह्या दुःखाचं मला कधी सुद्धा दुःख अजून होत नाही, त्या दुःखाचं दुःख होत नाही. फक्त एकच आस राहिली भगवंता, की देवा तुझं मला रूप पाहिजे फक्त. आणि म्हणून सांगितलं, म्हणून वामंगी वेल्लाळ रुक्माईवर उद्धव, आणि डाव्या बाजूला रुक्मिणी माता आहे. तुम्हीच माझे मायबाप आहात, पांडुरंग परमात्मा, आणि रुक्माई ही माझी आई आहे, तुम्हीच माझा पिता आहात. आणि उद्धव अक्रूर उभे दोहीकडे. एवढंच नाही तर देवा, डाव्या बाजूला तर हे आहे रुक्माई माता आहे, पण उद्धव अक्रूर दोन्हीकडे. आणि जे संकाधिक संत आहेत ना, उद्धव आणि अक्रूर, ते सुद्धा तुमच्या दोन्ही बाजूला देवा आहेत. आणि वर्णिता पवाडे संकाधिक, आणि ते संकाधिक संत तुमचं गुणगान गात आहे देवा. आणि एवढं जर तुमचं वैभवयुक्त रूप आम्हाला प्राप्त झालं तर देवा, मी खरंच या दुःखमय जीवनातून सुखाची रस्ता कधी भेटेल हे सुद्धा मला सांगता येणार नाही. म्हणून तुका म्हणे नव्हे अनेका सारिका, तोची माझा सखा पांडुरंग. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की इतर तू कोणासारखा सुद्धा देवा नाही, कुणाशी तुलना तुझ्याशी करू द्या पांडुरंगा. देवा तुझी कुठल्याही देवाची तुलना केली, कुठल्या संकाधिक संताची तुलना केली तर तुझ्यासारखा या मूर्ती लोकांमध्ये कोणच नाही.
असा तू एकमेव माझा पुन्हा ईश्वर आहे आणि तोच देव आहे, तोच भक्त आहे. आणि म्हणून तू माझा कसा आहे, तर तोची माझा सखा पांडुरंग, सखा शब्द वापरलाय, तो माझा जीवलग आहे. तो माझा सखा मित्र आहे. जसा सखा मित्र असतो ना, तसा देवा तो माझा सखा आहे रे. देवा तुझ्या वाचून जसा मित्रा वाचून मित्र राहू शकत नाही, जसं आपल्या संसारामध्ये जर पाहायला गेलं तर खरा मित्र कोण असेल तर आपली धर्मपत्नी आपल्या संसारामध्ये मित्र असतो. आणि तसा तू देवा माझा मित्र आहेस. मला संसारातल्या माझ्या बायकोची मला काळजी नाही, मुलांची काळजी नाही, कशी जीवन जगतात, कसे राहतात, काय खातात, देवा मी कधी पाहिलं नाही. फक्त तू माझा सखा आहे आणि तुझ्यापासून मला अलिप्त कधी करू नकोस रे भगवंता, असा म्हणणारा हा तुकोबराय. तुकोबरायाचं आणि देवाचं संभाषण चालू आहे. तुकोबराय अंतःकरणातून विनंती करतात भगवंताला की तू तुझं दर्शन मला दे आणि असं रूप मी केव्हा तुझं पाहेन, एवढीच मला आतुरता लागलेली आहे देवा. नये जरी तुझ मधुर इथं उत्तर, तिथला सुरवर नाही देवी. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासी प्रीतीस भाव बळे. तुका म्हणे म्हणा सांगू तो विचार, धरावा निर्धार दिवशी दिवस. नाही तयावेन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. सातवा अभंग आहे की नये जरी तुझ मधुर उत्तर, तिथला सुस्वर नाही देवा. देवा तुझ्या कृपेने मी हित आहे भगवंता. तुकोबराय देवाला विनंती, देवा अरे नयेत जरी तुझ मधुर उत्तर, तू जरी मला स्वर चांगला दिलेला नसेल देवा, तू जरी मला स्वर चांगला दिलेला नसेल, तिथला सुस्वर नाही देवा, तरी मी तुझं गुणगान गाईन, जसं येईल तसं गाईन. तुझ्याशिवाय मला या जीवनामध्ये कोण नाही. तू बस मस्त मला स्वर चांगला दिलेला नसेल, माझा कंठ चांगला नसेल, तुम्हाला गीत गाण्यासाठी चाल चांगली दिलेली नसेल भगवंता, पण मी तुझं गुणगान गायल्याशिवाय, तुझं गाणं गायल्याशिवाय, तुझं अभंग गायल्याशिवाय माझ्या जीवनात काहीच नाही देवा. आणि नाही दे, तू मला स्वर देऊ नकोस, तू मला कंठ देऊ नकोस, तरी भगवंता मी तुझ्या चरणापासून अलिप्त होणार नाही आणि तुझं गुणगान गाणारच. म्हणून नाही तयाविन भुकेला विठ्ठला, विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. देवा मी ते नाही रे देवा, मला तू स्वर देवा असं मला वाटत नाही देवा, तू मला कंठ देवा असं वाटत नाही. आणि तू सुद्धा माझा स्वर माझ्या मुखातून चांगलं तुझं गायन करावं असं तू केलेलं नाही देवा. तुला माहितीये मी कसा आहे आणि तुला भक्ती अशी आवडत नाही देवा. तो अंतःकरणातनं जो भक्त तुझे गुणगान गाईल ना, असं तुला आवडतं. म्हणून सांगितलं देवा की तया नाही तयावेन भुकेला विठ्ठल. गायन चांगलं आलं तर देव आपल्याला कृपा करेल, आणि गायन चांगलं नाही आलं म्हणून देव आपल्याला शाप देईल असं कधीच होत नाही. देव फक्त भुकेलेला आहे, तो अंतःकरणातल्या भक्तीला भुकेलेला आहे. आणि देव म्हणतो येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं तुला येईल तसा मंत्र जप कर, तसं देवाचं गुणगान गा. म्हणून सांगितलं की देवा तू भुकेलेला नाही, मला माहिती आहे, मी येईल तसा तुला बोलेल, पण तू माझ्यापासून दूर जाऊ नको, मला तुझी भेट हवे आणि तू मला कृपा आशीर्वाद दे. म्हणून देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासी प्रीती, भावबळे. म्हणून देवा तू भुकेलेला नाही, मला माहिती आहे देवा, फक्त तुला आवडतं काय भगवंता, श्रद्धेनं निष्ठेने आणि बळाने प्रेमाने तुझी सेवा केलेली तुला आवडतं. आणि म्हणून सांगितलं देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासे प्रीती भावबळे. विश्वासी श्रद्धे विश्वासाने, प्रीती भावबळे श्रद्धेनं, आणि अंतःकरणापासून देवाची जर आपण भक्तिपूर्वक सेवा केली, देवाला आळवलं, ते देव आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जात असतोय. आणि म्हणून प्रत्येक भक्ताने, ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिलाय, ज्या भगवंताने आपल्याला संसार दिलाय, ज्या भगवंताने आपल्याला अन्न वस्त्र निवाराची सोय केली, आणि ज्या भगवंत आपल्याला आज संध्याकाळी झोपल्यानंतर उद्या उठवतोय, पुन्हा पृथ्वीचं दर्शन घडवतोय, पुन्हा सर्व नातेवाईकांचं दर्शन घडतोय, पुन्हा सर्वांना आपण फोन करू शकतोय, अशी खूप भगवंताने आपल्या उपकार केलेले आहेत. ते उपकार कधी विसरू नका, कारण देवाचे उपकार अनंत जन्म जरी आपण पुण्य करून घेतले तर देवाच्या उपकारातून कधीच आपण उतराय होऊ शकत नाही. फक्त देवाला आवडीने सांगितले, श्रद्धेनं, आवडीनं
आणि भक्ती जरी केली, विश्वास ठेवून जरी केला भगवंताचं नामस्मरण चिंतन, तर देव आपल्याला आपल्या जवळचं वैभव भक्ताला भोगायला देतो. देवाजवळ वैभव काय तर येस सरी अवतार ज्ञान वैराग्य संपत्ती हा देव भक्ताला देतो. देवाला मागायची गरज नाही. फक्त देवाला एकच विनंती करा, ती बी कशी करा, श्रद्धेनं, भक्तीनं, विश्वासाने देवाची सेवा करा. देव आपल्याला खूप काही द्यायला बसलेलं आहे. आणि म्हणून सांगितलंय की तुका म्हणे नव्हे, तुका म्हणे म्हणा सांगतो विचार आणि धरावा निर्धार दिवशी दोन. म्हणून तुकोबराय सांगतात हे म्हणा, हे म्हणा. तुकोबराय मनाला सांगतात म्हणा, स्वतःला सांगत नाही तुकोबराय, तर मनाला सांगतात. शरीराला सांगून उपयोग नाही. शरीर हे नाशिवंत आहे. म्हणून मनाने आवडीने भावी हरिणाम घेशी तुझी चिंता, त्याचे मनाला सांगितलं पाहिजे, मन वळवलं पाहिजे. आणि त्या मनाला सांगतात हे म्हणा, एकच काम कर तू, फक्त श्रद्धेनं निस्ताराने तू धरावा निर्धार दिशे दिवस, दिवस आणि दिवस, दररोज वेळ आणि वेळ, दररोज 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 भगवंतावर विश्वास ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवा. आणि दिवसाना दिवस कधी देवाच्या पासून लांब जाऊ नका. आणि तो म्हणून मनात सांगतो, जसं दिवसांदिवस विश्वास श्रद्धा ठेवा, देवाचं रामकृष्ण हरी भजन करा, देव तुम्हाला देईल. म्हणून त्याच्या उद्देशाने तुकोबराय आपल्या भक्तांना सांगतात, मन म्हणजे भक्तांना विनंती करतात की तुम्ही काय करा, दिवसेंदिवस फक्त भगवंताची सेवा करा, मनापासून करा, श्रद्धेने करा, निष्ठेने करा. आणि तो देव तुम्हाला सगळं वैभव दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त देव अंतरी भक्ती पाहतो, बाह्य अंगाची भक्ती कधी देव पाहत नाही. अंतर मनातून केलेली भक्ती, हृदयामध्ये साठवला हरिजी हे हृदय मंदिरी, त्याची सरली येरदार झाला सफल व्यापार. आणि जसं आपल्या देव आपण हृदयात साठवला, तर बाहेरची विघ्न, बाहेरची दररोजची संकटनं, जे आपले काम होत नाही ती कामं सुद्धा होऊ शकतात. फक्त अंतकरणातली भक्ती लागते. बाह्य अंगाच्या भक्तीला देव कधी भुकेलेला नाही, अंतरांगातल्या भक्तीला देव भुकेलेला आहे. आणि म्हणून सांगितलं की तुका म्हणे म्हणा सांगतो विचार आणि धरावा निर्धान दिशे दिवस, म्हणजे दिवसेंदिवस विश्वास श्रद्धाने एक निश्चय पक्का करा की देवाशिवाय जीवनामध्ये काहीच नाही, देव दिल्याशिवाय राहत नाही. फक्त देवाच्या आवडीने सांगितले, निर्धार पक्का सांगितले, श्रद्धेने आवडीने भक्ती करा. आणि तर तो देव आपल्याला सर्व काही आयुष्यामध्ये देऊ शकतोय. हा 7व्या अभंगाचा अर्थ झाला. 8वा अभंग आहे, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा, पळोनिया गेली झोप होते पाप आडते, तेथे वैष्णवांचे भार जय जयकार करत. तुका म्हणे तयार ठाया ओळे छाया कृपेची, पळोनिया गेली झोप होते पाप आडते, सावध झालो. हा शब्द आहे सावध. की देव आपल्याला खूप काही द्यायला बसलंय. तुकोबराय भगवंताला विनंती करतात की माझे भक्त आहे, ज्या भक्तामध्ये तू मला ज्या संसारात जन्माला घातले, तो संसार दुःखमुळे आहे. आणि जे तुझी सेवा करणार ते जड जीव आहे, संसारूपी सागरातले लोक आहेत, अज्ञान लोक आहेत, अंधकारातले लोक आहेत. आणि त्याला ज्ञान नाही तुझ्या इतकं भगवंता. म्हणून तू मला वैकुंठातून मृत्यू लोकात पाठवलंय ना देवा. कशासाठी पाठवलं? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. पण ज्याच्यासाठी मला तू पाठवलं त्याच्यासाठी अगोदर माझे नियोजन नाही केलं. तू संसारात मला पाठवलं, परत साधक व्हायला लावलं, आणि आता सिद्ध झालोय. म्हणून माझ्या सहित मी विनंती करतो की माझ्या सहित आलेली तुझी सेवा करणारी सर्व भक्तांचं मला दुःख पाहू नाही देवा. तर त्या भक्तांचं तू काय कर, त्या दुःखातून बाजूला काढ, त्याला सुख आनंद आणि समाधानाची प्राप्ती करून दे. म्हणून आता तुझा मी संदेश घेऊन मूर्ती लोकात आलोय, आणि ते मूर्ती लोकातला संदेश मी तिथपर्यंत पोहोचवतोय आता देवा. आणि म्हणून माझं ऐकल्यानंतर तुझे जे भक्त आहेत ना देवा, ते आता सावध झाले. दोनदा म्हटले की जन्माला आल्यानंतर बेसावध होते, ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आता ते सावध झाले. आणि दुसरी गोष्ट संत संगतीत आल्यामुळे सावध झाले. म्हणून दोनदा तो सावध म्हटले देवा. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. म्हणून देवा ते सावध झालेत आणि तुझ्या हरीच्या जागरणाला आलेत, म्हणजे तुझा रात्रंदिवस सेवा करायला लागले.
कारण मी संदेश घेऊन तिथपर्यंत पोहोचवलाय देवा. त्यांचा काही चूक नाही, त्यांचा काही दोष नाही देवा. कारण तू जन्माला घालताना त्यांना जडमूड घातलंय जन्माला, संसारात जन्माला घातले, दुःखात जन्माला घातले आणि सुखाची तू प्राप्ती करून दिली नाही, म्हणून नर हे तू प्राप्त करून दिले ना. मग त्यांना ज्ञान देण्यासाठी आम्हाला वैकुंठात पाठवलं, आम्ही ज्ञान दिले आता देवा. आणि त्या ज्ञानाच्या आधारे ते आता सावध झालेत आणि ज्याच्यासाठी देह आहे ते त्यांना कळालंय. आता देह सुद्धा काहीसाठी ते सावध झालेत आणि तुझं रात्र दिवस देवा काय करतात, ते भजन करतात. आणि त्या भजनाचा एवढा परिणाम झालाय देवा, काय झालाय, पळून या गेली सोप होते पाप आडते. आणि आता देवा त्या नाम साधनेच्या कृपेमुळं त्यांची झोप पळून गेली. म्हणजेच काय, त्यांचं अज्ञान दूर झालं, आळस त्यांचा दूर झाला, जे थकवा आलेला होता, मरगळता आलेले होते, जीवनातले नैराश्य आलेलं होतं, ते काय झालेलं आहे, दूर झालेलं आहे. आणि होते पाप आडते. आणि ह्या नामामुळे काय होतं की जे आळस ज्या बनवलं होतं, आळशी बनवलेलं होतं, अज्ञान बनवलेलं होतं, उदासीन बनवलेलं होतं, त्याचं एकमेव कारण काय होतं तर ते पाप होतं. कारण नरदेहात जन्माला येताना पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य देहात जन्माला येत नाही. म्हणून त्या पापामुळं काय झालेलं होतं, तुझ्या ज्ञानापासून अलिप्त होते, तुझ्या भक्तीपासून अलिप्त होते आणि ते दुःखातच सुख शोधत होते देवा. तर तुझ्या ह्या सावध झाल्यामुळं, नाम साधनेच्या जोरामुळे काय झालेलं आहे की त्यांची झोप पळून गेली. म्हणजेच काय, त्यांच्या जवळचं दुःख नाहीस झालंय, तो जागृत झालेत. आणि त्यांना कळालंय आता नेमकं आपल्या संसाराचं सुख कुठं आहे. तर सुख कुठं आहे तर ते देवाच्या ठाई आहे, तुझ्या ठिकाणी आहे, हे त्यांना माहित झालंय. म्हणून तुझं रात्रंदिवस जागरण करतात आणि त्या जागरणामुळं त्यांचं अज्ञान निघून गेलं. आणि जे अज्ञान ज्याच्यामुळे होतं ते होते पाप आडते, आणि ते पाप सुद्धा आता दूर गेलं. कशामुळं, साधने, नाम साधना महत्वाची आहे. नाम साधनेमुळे ते पाप सुद्धा निघून गेलं. आणि त्या पापामुळे फायदा काय झाला, ते वैष्णवांचे भार जय जयकार गर्दसे. आणि मग ते सगळे काय झालं, भक्त तुझे झालेत आणि वैष्णव झालेत. आणि त्या वैष्णव भक्त झाल्यामुळं एवढी वैष्णव म्हणजे भक्तांची गर्दी तयार झाली. सगळे तुझे रूप झाले, तुझे भक्त झाले, संत झाले. आणि तुझ्या मार्गात आल्यामुळं, गर्दी झाल्यामुळे त्या गर्दीच्या जोशामध्ये तुझ्या नामाचा जय जयकार होत आहे. ते वैष्णवांचे भार जय जयकार गर्दत असे. आणि तुका म्हणे तया ठाया ओळे छया कृपेची. आणि म्हणून सांगितलं की देवा, तुझ्या हरिभजनामुळे संतांची गर्दी झालेली आहे आणि तुझा जय जयकार होत आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी तुझा काय आहे, तुका म्हणे तया ठाया, अशा ठिकाणी ओळे छाया कृपेची. आणि ह्यामुळे काय झालेले, तुझ्या हरी कृपा सगळ्या सर्वांवरती प्राप्त झालेले. आणि त्या हरी कृपेमुळे सर्वजण आता काय झालेले आहेत, आनंदी जीवन जगायला लागलेले आहेत. पण ही तुझी छाया, हरी कृपेची छाया, भगवंता तुला विनंती करतो, आयुष्यभर त्याच्यावरती ठेव, त्याला कोणत्या प्रकारची बाधा लागू देऊ नको. आणि भक्तावरचं प्रेम तू भगवंता कधी कमी करू नकोस. हा झाला 8व्या अभंगाचा अर्थ. पुढला अभंग आहे, आपुल्या हिता जो आशे जागता. आपुल्या हिता जो होय जागता, जो आपल्या हिता जो आशे जागता. धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आता हा अभंगावरती प्रत्येक जण माणूस कीर्तन करतोय, प्रत्येकाने कीर्तन त्याच्यावरती ऐकलेलं आहे. तरी आता माझं आद्य कर्तव्य आहे तिथे गातेतलं सांगणं. म्हणून आपले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. म्हणजे जो मनुष्य भगवंताच्या सान्निध्यात गेला, सावध झाला, सावध झाल्यानंतर देवता जय जयकार करतो, गजर करतोय. आणि गजर करत असताना आपलं हित कशात आहे आणि हे त्याला ज्ञान कळालं. आणि जो आयुष्यभर आता एवढं ज्ञान कळाल्यानंतर आपला फायदा, आपलं हित, आपलं कल्याण कुठे आहे, आणि जो हा जाणतो आपले हिता जो अशी जागता, जो जाणतो, जो जागा राहतो आणि तो आपलं कल्याण आयुष्याचं करून घेतो,
अशा धन्य माता पिता ताईचे अशा वडिलांना संत तुकोबराय धन्यता प्राप्त करून देतात. का धन्यता प्राप्त करून देतात? कारण जर अशा आई वडिलांनी मुलाला अशा संस्कारित मुलाला जन्माला घातलं नसतं तर तो आपल्या हिताला जागला नसता. आपल्या हिताला जागण्यासाठी त्यांनी अशा सात्विक मुलाला जन्माला घालून भगवंताच्या चरणी सेवेला लागलं म्हणजे त्याचं कर्म चांगलं झालं. कर्म चांगलं कोणाचं होतं तर अशा आई वडिलांच्या पोटी जर अशी रत्न जन्माला आली मग त्यावेळेला आई वडिलाला धन्यता द्यावीच लागते. का? आज तुम्ही आम्ही आता इथे प्रवचन तुम्ही सर्वजण पुढे बसून ऐकताय, हे तुम्ही आज ऐकताय, पण ह्याची धन्यता ह्याच सगळं श्रेय आपल्या आई वडिलांना आहे. कारण आई वडील आपले सात्विक असल्याशिवाय आज आपण ह्या वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये येत नाही आणि हे गोडी आपल्याला लागत नाही. म्हणून जे जे आपल्या हितात जो आज जागलाय, जो आपलं हित कशात आहे कल्याण करून घेतोय, त्याच्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात. कारण त्याची आई वडील खरं श्रेष्ठ आहेत. म्हणून तुम्ही आम्ही आज कीर्तनकार झालो, प्रवचनकार झालो, श्रोते झालो. कारण आई वडिलांची कृपा असल्याशिवाय आपण इथपर्यंत येत नाही. म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून अशाच कुळामध्ये अशी मुलं जन्माला येतात. कुठल्या कुळात येत नाही. आई वडिलांची पुण्यता असेल, आई वडिलांची पूर्व पुण्य असेल तर अशाच कुळामध्ये मुलं आणि मुली जन्माला येतात. आणि ते बी कशी येतात? सात्विक असं म्हणून कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, जी म्हणजे जे जन्माला आलेले आहेत अशा आई वडिलांची पोटी ती मुलं सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि अशाच मुलांचा आदर परमेश्वर करत असतो. आणि परमेश्वर अशाच भक्तांना जवळ करत असतो, अशाच श्रोत्यांना जवळ करत असतो. त्याला भक्त बनवतो, ज्ञान देतो आणि सुख समाधान आनंद देत असतो. आणि म्हणून सांगितले आहे की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि अशी सात्विक वृत्तीची मुलंच फक्त गीता भागवत श्रवण करू शकतात, वाचू शकतात, पारायण करू शकतात आणि विठ्ठलाचं पांडुरंगाचं आयुष्यभर चिंतन करतात. अशीच मुलं फक्त त्या माता पिता सात्विक असतील तरच. आणि अशीच मुलं चांगली जन्माला येतात. अशीच मुलं भागवत ज्ञानेश्वरी गीता सगळं वाचू शकतात. आणि अशीच मुलं आयुष्यभर पांडुरंगाचं चिंतन करू शकतात. आणि म्हणून सांगितलं की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आणि देवा हे पांडुरंगा मला अशाच लोकांची सेवा घडू तरी. तुकोबराय विनंती करतात शेवटच्या चरणामध्ये, जे सात्विक तू जन्माला मुलं घातली, जी मुलं दररोज ज्ञानेश्वरी वाचतात देवा, जी मुलं दररोज गीता वाचतात देवा, जी मुलं भगवद्गीता वाचतात देवा, अखंड तुझं चिंतन करतात ना देवा, अशाच माणसाची मला सेवा घडू तरी. आणि मी जर अशा माणसाची देवा सेवा जर मला घडली तर मी माझ्यासारखा भाग्यवान या मृत्यू लोकात नाही देवा. खरंच मी भाग्यवान आहे. म्हणून तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही देवा. मी खरंच भाग्यवान असेल. माझ्यासारखा या मृत्यू लोकात भाग्यवान कोण नसेल. कारण अशा लोकांची तू मला सेवा घडून देतोय. किती तुझे उपकार माझ्यावरती देवा. आणि म्हणून अशा देवाचं मला दर्शन दे देवा. आणि तुझ्या दर्शनाची मला गोडी लागलेली आहे, आवड लागलेली आहे, आस लागलेली आहे, इच्छा लागलेली आहे. म्हणून अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपुलाच वैभवे शृंगारावे निर्मळ. तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. आणि म्हणून सांगितलं की देवा हे पांडुरंगा परमेश्वरा भक्ताच्या अंतकरणातील अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. आणि देव अशाच लोकांच्या अंतकरणातली जी गोडी ना तोच देव स्वीकारतो. बाह्य अंगाने देव कधी सुद्धा त्याला जवळ करत नाही. माझ्या संत चोकोबा बाबाचं उदाहरण घ्या, सजन कसायाचं उदाहरण घ्या, माझ्या गोरोबा काकाचं उदाहरण घ्या, माझ्या सावता माळेचं उदाहरण घ्या. कारण माझ्या चोकोबा बाबांचं उदाहरण घेतलं तर चोकोबा बाबांची कृती दररोज पाहिलं तर गुरं ढोरे वाढायची कृती होती. मेलेली गुरं वाढायची, मेलेली कुत्री ओढून गावाच्या बाहेर टाकायची. माझ्या संत चोकोबा बाबाची कृती काय होती
तर घाणेरडं काम करत होता, पण माझ्या सुखभावाची वृत्ती काय होते, अंतःकरणात देव आणि देव विठ्ठलाचं 24 तास पांडुरंगाचं नामस्मरण होतं. आणि म्हणून देवाने अशाच भक्ताच्या अंतरीची गोडी घेतली. अशाच भक्ताचं देव घरी जाऊन काम केलं आणि देव अशाच भक्तांना जवळ करतो. म्हणून सांगितलंय की अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आणि अशाच भक्ताला जवळ करतो आणि भावाने, प्रेमाने, आपुलकीने, आदराने आणि आपलंच लेकरू आहे असं देव आपल्याला जवळ आपल्या कुशीत घेतो आणि आपल्या अंतःकरणातल्या वरतीवर भगवंत आपल्याला जवळ करतो. दादांनो, बाह्य अंगाच्या वरतीवर देव आपल्याला कधीच जवळ करत नाही. तुमच्या हृदयात किती भगवंताविषयी आदर आहे, भगवंताविषयी प्रेम आहे, भगवंताविषयी आपुलकी आहे आणि भगवंताविषयी कळवळ आहे. ज्या भगवंताने आपल्याला दिले त्या भगवंताविषयी किती आपल्या दृढ विश्वास, श्रद्धा, भक्ती ह्या हृदयामध्ये किती जागा देवाला ठेवली, त्याच्यावरती देव आपल्याला जवळ करत असतो. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. 3 शब्द दला दृष्टी वेलांटे दिनाचं सांगितलंय. जो अज्ञान आहे, जास्त गरीब शब्द नाही घ्यायचा, जो विकार रहित झालेला आहे आणि जो विकाराने विकाराने भरलेला आहे, काम क्रोध लोभ ज्याच्या जवळ आहे आणि त्याचं काम क्रोध लोभ षड विकार घालवतो आणि त्याला षडगुण प्राप्त करून देतो आणि अशाच भक्ताचा देव सोयरा होतो. आज आपण चाललो गेलो नातेवाईक आपला कोण होऊ शकतो? जर आपल्या पद्धतीचा नातेवाईक, आपली मुलगी द्यायची असेल, आपल्याला सून करायची असेल किंवा आपण एखाद्याशी नातं जोडत असलो तर तो आपल्याच आपण बघतो, आपण माळकरी, आपल्याला माळकरीच हवे, चांगलीच असं बघतो ना. तसा देव काय करत असतो, आपला सोयरा होतो. मग तो कोणत्या जाती धर्मातला भक्त असू द्या, कोणत्या धर्मातला भक्त असू द्या, कोणत्या जातीतला भक्त असू द्या, भेदभाव देवाने कधीही केला नाही. आणि अशा दिनांचा सांगितलंय, ज्याच्याकडे काय नसू द्या, अन्न वस्त्र निवारा काही नसू द्या, फक्त अंतरी त्याच्या भाव भगवंताविषयी प्रेम जर असेल तर अशाचा देव सोयरा होतो. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. अशाच भक्ताचा देव सोयरा होतो आणि भक्त देव आपल्याला स्वीकार करून घेतो. आणि अशाच भक्ताच्या अंतरंगामध्ये देव काय करत असतो दादांनो, तर देव आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ. आणि अशाच भक्ताच्या हृदयामध्ये देव आपलं वैभव संपन्न करत असतो. हेच स्त्री अवतार ज्ञान वैराग्य संपत्ती प्राप्त करून देतो, अशा भक्ताला देव प्राप्त करून देतो. आणि म्हणून तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तो भक्ता बरोबर काय करतो, जेवी शब्द वापरलाय आहे. तुका म्हणे जेवी सवे, आणि अशाच भक्ताबरोबर तो देव जेवत असतो. माझ्या संत नामदेवराया बरोबर देव जेवला, कारण तो भक्त तसा होता. आणि अशाच भक्तासंग तो देव काय करत असतो, जेवण करत असतो आणि आपल्या प्रीतीचा प्रभाव, आपलं प्रेम त्याला देत असतो. म्हणून प्रेम द्यावे प्रीतीचे. आणि आपल्या जेवढं हृदयात प्रेम आहे आपल्या जवळच्या पाहुण्याला साठी, सोयऱ्यासाठी, तेवढं प्रेम, जेवढं प्रेम भगवंताचं रुक्माई मातेसाठी, जेवढं प्रेम भक्तावरती आहे तेवढंच प्रेम त्या भक्ताला देतो. जो भक्त आपली रात्रंदिवस सेवा करतो, आवडीने भावी हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे, जो आवडीने मला बसतो, आवडीने माझं गुणगान गातो, अशाच भक्ता संघ सुद्धा देव जेवायला बसतो आणि अशाच भक्ताला आपल्याला देव जवळचा करतो. म्हणून तुकोबराय म्हणतात की पांडुरंगा, मला तू जसा भक्ताला करतो तसं मला जवळ कर रे देवा. तू माझ्या समवेत राहा, अखंड असं तुझं प्रीतीचं प्रेम माझ्यावरती, कृपा आशीर्वाद असू दे, असं तुकोबराय विनंती देवाला करतात. कारण तुझं काम आहे ना देवा, तुझं काम खरंच श्रेष्ठ आहे आणि तुझं नाम सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून देवा मी तुला विनंती करतो, जे भक्तावरती तुझं दया करतो, मी बी दीनच आहे, माझ्या बरोबर ज्या भक्तांचं माझ्या समवेत आहे, तुझी सेवा अखंडपणे रात्र दिवस करतात, अशा भक्तांना तू जवळ कर आणि तुझं लेकरू म्हणून समजून घे, अशीच विनंती तुकोबराय देवाकडे करतात. म्हणून प्रेम द्यावे प्रीतीचे देवा, तू एवढं आम्हाला प्रेम दे, प्रेमाचा एवढं दे, जसं पाऊस पडतो ना मृत्यू लोकांमध्ये, धरती किती आसुरलेली असते, धरतीला भेगा पडलेल्या असतात, जमिनीला भेगा पडलेल्या असतात,
झाडं वाळून गेलेले असतात. निसर्गाचं रूप बदललेलं असतं देवा. आणि ज्या वेळेला त्या पृथ्वीवर पावसाचा वर्षाव होतो, तेव्हा वेली, फुले, झाडे, फळं सगळी भरून येतात. चैत्रातली पालवी फुलल्यासारखी होतात ना, तसं तू प्रेमाचा वर्षाव कर. एवढं प्रेम दे, एवढं प्रेम दे, की तुझ्या प्रेमा वाचून आम्हाला कशाचीच उणीव भासू देऊ नको. आणि कशाचीच आम्हाला गरज तर नाहीच देवा, फक्त तुझ्या प्रेमाचा आम्हाला वर्षाव असू दे, असं विनंती करतात. सखे वळंबा दावी गुहा, माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारिला वेडा, होय होय कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पत्ता. धूप हरा मज लहरी येते, शुद्ध नाही पडी सुपती. निज नये खाली घाली फुले, जवळी न पाहता मुले. अंगी चंदन लावितो बाळी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मज न चले अन्न, पाहिली गहू साजा तीन. गेले वारी तुम्ही आणला साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाड गळून आले मांस, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावरी नरखा गेला. जो 11वा अभंग पाहतोय आपला, 11वा अभंग एक रूपकात्मक अभंग आहे. त्याला उपमा दिलेली आहे. सुखे ओळंबा दावी गोवा, माझे दुःख नेना पहा. जसं एखादी व्यक्ती सुखाला चटवलेली असते, आपण म्हणतो सुख सुख सुखचा पाहिलेलं असतं. तसे एखादी व्यक्ती सुखाला चटवलेली असते, एखादी स्त्री असते आणि ते नवऱ्याला म्हणत असते की तुम्ही माझं कधी दुःख जाणूनच घेत नाही. सुख ओळघात आवी गोवा, माझे दुःख नेना कापा. आणि जे दररोज तिला सुख हवं असतं ना त्या पत्नीला, आणि त्या पत्नीला दुःख झालं, सुखात असते, परंतु काही सोंग आपण म्हणतो, सोंग करते आणि आपल्या पतीला म्हणते की तुम्ही माझं खरं दुःख जाणत नाही हो. आणि माझं काय सुख आहे, कशात सुख आहे, हे तुम्ही कधी माझ्याकडे पाहिलंच नाही आणि वळून कधी पाहिलंच नाही, कधी बघितलंच नाही. माझं दुःख किती आहे ते तुम्ही एकदा तरी जाणून घ्या. मग ते म्हणते माझं एवढं दुःख आहे. आवडीचा मारेला वेडा, होय होय कैसा म्हणे बेडा. आणि मग अशा शब्दामुळे तो पती काय होतो की म्हणतो खरंच आपल्या पत्नीला दुःख आहे का. आणि मग त्या पत्नीच्या विचारामध्ये तो, उदाहरणार्थ आपल्याकडे बायलवेडा म्हणतात, असा तो होऊन जातो आणि तिचं सगळं ऐकत बसतो. पण त्या बायकोचं त्याला डोंगी रूप कधी जाणवत नाही. आणि ते डोंगी रूप त्याला जाणवत नाही. आणि मग तो म्हणतो बोल. आणि मग ते बोल म्हटल्यानंतर ती ज्या ज्या वेळेला जे काम सांगते त्या कामाला तो होकार देतो आणि तिचंच आयुष्यभर ऐकत बसतो, असं सांगितलंय. आणि म्हणून पुढे बोलले, आवडीचा मारीला वेडा, होय होय कैसा म्हणे वेडा. आणि तू बोल, असंच म्हणतो मी तुझं आयुष्यभर ऐकेन. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप माता. मला अहो पोटाची व्यथा आहे, मला दुःख आहे. आणि मला पथ्य सांगितले, दूध, तूप, दूध भात साखर तूप. साखरेचं पथ्य, दूध भाताचं पथ्य, तुपाचं मला पथ्य आहे आणि हे मला सांगितलेलं आहे. माझं दुःख का तुम्ही जाणत नाही. आणि मग त्यावेळेला अजून म्हणतो, अजून काय, तर ते म्हणते एवढं पथ्य मला आहे की ह्या पथ्यामुळे मी बाकीच काय खाऊ शकत नाही. दोपारा हारा मज लहरी येते, शुद्ध नाही पडे सुपते. आणि दुपारच्या वेळेला दोपारा येते लहरी, म्हणजे चक्कर येते मला दुपारच्या वेळेला. काय दोपारा हारा मज लहरी येते, दुपारच्या वेळेला मला काय होते, चक्कर येते. आणि माझे काय होते, शुद्ध नाही पडे शुपती, आणि माझे शुद्ध हरपून जाते. आणि ते शुद्ध हरपून गेल्यामुळं काय होतं, मला काही कळत नाही हो. आणि मग मी निज नये खाली गाली फुले, आणि जवळी न पाहता मुले. आणि म्हणून मी दुपारच्या वेळेला विश्रांती घेते, झोप घेते, की ज्यामुळे बिछाण्यावर पडल्यानंतर मी त्याच्यावर फुले अंतरते. आणि फुले अंतरल्यानंतर निज नये खाली गाली फुले, आणि जवळी न पाहता साहती मुले. आणि जी मुलं आहेत ना, ती मला कटकट कटकट करतात, मला झोप येऊन देत नाहीत. मग त्यांना मी दूर करत असते आणि मी विश्रांती घेत असते, असे ते आपल्या पतीला सांगत असते. आणि मग अंगी चंदन लाविते बाळी, सदाशिव माझे कपाळी. आणि मग कपाळाला मी काय करते, चंदनाची उटी लावते, कारण माझं मस्तक दुखतंय, माझं डोकं दुखतंय. आणि म्हणून ते डोकं दुखतंय म्हणून मी काय करते, चंदनाची उटी लावते. सदाशिव माझे कपाळे, निपट मज न चाले अन्न. आणि म्हणून जे मला अन्न जेवण नीट जात नाही, निपट मज,
न चाले अन्न, मला जेवण नीट जात नाही, एवढं जेवण नीट जात नाही, माझी अवस्था तुम्ही कधी पाहिली गहू सांजा 3 आणि दुपारच्या वेळेला 3 पायल्याचं अन्न मी खाते, 3 टाइम खाते दुपारच्या वेळेला. माझं कसं तुम्ही दुःख पाहत नाही म्हणले, एवढं दुःख मला झाले. तर 3 पायल्याचं गव्हाचं अन्न सुद्धा मी 3 टाइमलाच खाऊन टाकते हो म्हणले. मग असं म्हणल्यानंतर तर अजून म्हणले काय, तर गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. गेल्याच आठवड्यात जी तुम्ही साखर आणली होती ना, साखर किती आणली होती, 10.5 शेर बाजारातून साखर आणली, तेवढी मी 7 दिवसात खपवली. एवढं मला दुःख आहे, तुम्ही कसं काय जाणत नाही, मला किती पत्ते आहे, कसं काय तुम्ही जाणत नाही. 7 दिवसात 10.5 शेर साखर माझी संपली, तुम्ही आणलेली गेल्या बाजारातून. आणि मग पुढे अजून सांगितलं की हाडे गळून आले मांस, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. अहो माझी हाडे दिसत होत ना, हाडे नाहीशी झाली आणि त्याच्या मांस आलं एवढं, तरी माझं दुःख कसं काय तुम्हाला दिसत नाही म्हणले. तुम्ही कसले माझी पते, एवढं दुःख दिसत नाही म्हणले तुम्हाला. माझी हाडं दिसत होती, ती गळून गेली, हाडं नाहीशी झाली आणि मांस आता दिसायला लागले, आणि तरी माझे दुःख तुम्हाला नेनवे कैसा, तरी माझं दुःख तुम्हाला दिसत नाही का म्हणले. मी अजून किती तुम्हाला सांगू. आणि म्हणून पुन्हा ते तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जिता गाढव गेला, मेल्यावरी नरका गेला. आणि या सुखात लोळणाऱ्या माणसाला सांगितलंय, त्या स्त्रीनं त्या नवऱ्याला जिवंतपणे मूर्ख बनवले. तिने काय केले, जिवंतपणे मूर्ख बनवले. आणि शेवटीला अशी लोक शेवट नरकात गेल्याशिवाय राहत नाही, मेल्यावर कुठं जाणार, नरकात जाईल. ही उपमा अलंकार आहे. याचाच अर्थ तुम्हाला काय सांगायचा होता, सुखे वळवा दावी गोवा, माझे दुःख नेहमी जाणार. आणि ज्या भगवंताने आपल्यावर कृपा केली ना, त्या लोकांवर कृपा केली. आता इथपर्यंत तुकोबरायाने सांगितलं, एवढी कृपा केली तुझ्या वाचून काय आम्हाला नाही. पण ज्या वेळेला देवाने एवढी कृपा करून सुद्धा लोक देवाला नाव ठेवतात, की म्हणतात की सुखे वळवा दावी गोवा, माझे दुःख नेनवा काय. अहो एवढं दिलं, ऐश्वर आराम दिलं, बंगला दिलं, गाडी दिली, सगळं बायका मुलं दिली, सगळं संसार चांगला दिला, तरी लोक म्हणतात आम्ही दुःखातच आहे, अजून आम्हाला कमीच पडतंय, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आयुष्यभर माणूस आशेवरतीच राहतो, एवढं भगवंताने दिलंय तरी. म्हणून आवडीचा मारेला वेडा, होय होय कैसा विढा. एवढं भगवंताने दिले तर नाही 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 करतो. आणि त्या शब्दाला इतर सुद्धा कुटुंबातली लोक गुंतात, हो खरंच आपल्याला अजून कमी आहे, खरंच आपल्याला कमी आहे. 100 एकर दिलं, 1000 टन ऊस चाललाय, ऐश्वर आराम दिलं, मंत्रीपद दिलं, सगळं सगळं दिलं, तरी लोकांना हवाहवस वाटते. म्हणून ते तुकोबराय काय म्हणतात, एवढं तू देवा दिले तर ह्या लोकांना असं वाटतंय की मला काहीच दिलं नाही तरी आम्ही दुःखातच आहोत. आणि अखंड मज पोटाची व्यथा दूध भात, आयुष्यभर एवढं 7 पिढ्या जर बसून खाल्ल्या तर एवढं दिले, तर ते म्हणतात अजून आम्हाला कमीच पडतंय, आमच्या व्यथा अजून काय आहेत. आणि मग दूध भात साखर तूप एवढं पथ्य आम्हाला आहे. आणि पथ्य सांगतात वरनं, दूध भात साखर तुपाचं पथ्य सांगतात, आम्हाला ते खायचं नाही. आणि तेच पुढे देवा काय करतात, पथ्य सांगतात म्हणजे एवढं मिळून सुद्धा म्हणतात आम्हाला काय तू दिलंच नाही, काय आम्हाला तू दिलंच नाही. म्हणून दोपारा मज लहरी येते शुद्ध नाही पडे. आणि एवढं दिलंय ती बघून त्याला चक्कर येते हो, एवढं बघून चक्कर येते म्हणून तुम्हाला दिलंच नाही काय. आणि त्या आशेत तू राहतो म्हणून तुम्हाला जी गेर आहे, निज नवे खाली घाली फुले. आणि मग झोपताना एवढं एखाद्या गरीबाच्या घरी चांगली लेपाट मिळत नाही, वाकळ मिळत नाही, तुमचं पोत्याचा तुकडा त्याला नीट झोपायला मिळत नाही. याला ऐश्वर्या मग हवेच्या गादीवरती झोपतोय, पलंगावरती झोपतोय. आणि त्या पलंगावर झोप येत ना, मग झोपीच्या गोळ्या घेऊन अत्तर वगैरे लावून पडतोय. निज नाही खाली घाली फुले आणि जवळीनं 6 मुले. आणि कोणाचा त्रास नको म्हणून सगळ्याला बाहेर हाकलून देऊन निवांत झोपतोय. आणि एवढं जर आराम मिळत असेल, एवढं झोपण्यास सुविधा मिळत असेल, तरी लोक देवाच्या नावाने बोंब मारतात हो. आणि म्हणून अंगी चंदन लावी ते भाई सदा शिवळ माता कपाळी. आणि डोकं दुखतंय म्हणून, म्हणजेच आपल्याला त्रास नको कोणाचा, एवढं कमवलं तरी अजून दुसऱ्याच कसं मिळेल म्हणून आता विश्रांती घेऊ आणि पुन्हा आपण त्या मार्गाने जाऊ आणि अजून आपण वैभव प्राप्त करून घेऊ. आणि निपट मज न चाले अन्न पाहिली घोसाज. आणि एवढं दिले तर म्हणतो काय हो नाही, पोटाला नीट नाही आणि 3 टाइम चांगले जेवतोय.
तीन तीन टाइम पंचपक्वान्न खातोय आणि तरी देवाच्या नावाने बोंबलतोय. आणि गेले वारी तुम्ही आणली साखर. अहो गेल्या महिन्यात एवढी साखर आणली, एवढं तूप घरात आणलंय, एवढं मैदा आणलाय आणि तरी म्हणतो एवढं संपलं. आणि एखादा भिकारी आले तर त्याला देत नाही, म्हणतो संपलंय आमच्या घरातलं. तू काय म्हणतोय आमच्या घरातलं संपलंय, नाहीच म्हणतोय. आणि मग अशी अवस्था होते की ज्या वेळेला तुझ्या घरात काहीच नव्हतं त्यावेळेला तू दारिद्र्य अवस्थेमध्ये दिनामध्ये तो जीवन जगत होता, त्यावेळेला भगवंतानी कृपा केली. म्हणजे हाडे गळून गेली, आले मांस म्हणजेच काय, दारिद्र्य गेलं, आज श्रीमंती आली, तरी तो अजून म्हणतो माझं दुःखच आहे. आणि म्हणून कैसे तुका म्हणे जिता गाढव केला. आणि अशा लोकांनी देवा तुझा संप्रदाय बर्बाद केलाय, तुझी विटंबना केली. तू एवढे देऊन सुद्धा अशी लोक मेल्यावर कुठं जातील, नरकामध्ये जातील देवा. तर अशा लोकांना तू समज दे आणि अशा लोकांना तेवढं तू शासन दे, तर ती ताळ्यावर येतील, एवढीच माझी विनंती आहे. म्हणून पावले पावली तुझी आम्हा सवे, दुजा नको भाव होऊ देऊ, जेथे तेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. भेदाभेद मते ब्रह्माचे संवाद आणि आम्हा भेदाभेद ब्रह्माचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. तुका म्हणे आणू तुझवीन नाही, नभावीन पाही वाढ तुझे. म्हणून तुकोबराय म्हणतात की देवा, हे देवा पावले पावली तुझी आम्हा सर्व, दुजा नको भाव देऊ. देवा प्रत्येक पावलागणी, प्रत्येक तुझ्या प्रयत्नामध्ये आमच्या आयुष्यातला आम्ही जेवढं प्रयत्न तुझ्यासाठी केलं आणि तेवढ्या वेळेला तू आम्हाला पावलो पावली क्षणोक्षणी तू आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि तुझी कृपा आम्हाला क्षणोक्षणी आहे. तुझा नको भाव होऊ देऊ आणि मात्र देवा एकच कर की एवढं तू दिले, आम्ही खूप समाधानी देऊ. आम्हाला आता ह्याच्या पलीकडची काय अपेक्षा राहिली नाही देवा. आताच मी सांगितलं अशी लोक करतात, परंतु आम्हाला खूप दिले देवा. फक्त आमच्या मनामध्ये इथून पुढं भेदभाव, तुझा भाव आमच्या मनामध्ये येऊ देऊ नको. आमचा स्वभाव चंचल होऊ देऊ नको. तुझ्या ठाई तुझ्या चरणाशी आम्ही जी लोळण घेतले ना, तुझ्या चरणापासून भगवंत आम्हाला अलिप्त करू नको. कारण पावलो पावली तुझी कृपा आमच्यावर झाली. पावलो पावली तू खूप दिले देवा, त्या खूप दिले याच्यातून आमची कधी उतराय होणार एवढे तुझे उपकार आमच्यावरती. एवढं तू आम्हाला भरभरून दिले, आम्हाला जन्म दिलाय, तुझ्या संगतीत आणलंय, तुझं दररोज गुणगान आमच्या मुखातून गातोय, आमचं शरीर तुझी सेवा करतोय, हात तुझी सेवा करते, पाय तुझ्याकडे येतात, नेत्राने तुझे रूप पाहतोय, कानाने तुझे श्रवण करतोय, मुखाने तुझे नामस्मरण करतोय आणि तुझ्या फुलाला जी वाहिलेली तुळस फुलं असतील त्याचा नाकाने सुगंध घेतोय. आणि या मनामध्ये तो मन दिले, त्या मनामध्ये तुला साठवलेला आहे. कारण सर्व इंद्रियाचा जो राजा आहे तो मन आहे आणि ते मन सांगेल तसं तुझं कार्य चाललेलं आहे देवा. आणि म्हणून तू सर्व चराचरामध्ये पावलो पावली तुझी आम्हा सर्व, दुजा नको भाव देऊ. आणि म्हणून आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा दुजा भाव निर्माण होऊ देऊ नको. तो वाईट आहे, हा चांगला आहे, तो श्रीमंत आहे, हा गरीब आहे, असा जे भेदभाव आहे ना, असा भाव कर नको देऊ. एक समान भाव ठेव, एवढं तुला देवा विनंती करतो. म्हणून जेथे तेथे देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठलगा. आणि जिकडे तिकडे चराचरामध्ये तुला आम्ही पाहतोय ना, जेथे तेथे तुझीच पावले, चराचरामध्ये तुझे चरण आम्हाला दिसतात. अनु रेणूत कण जर बारका उचलला, त्या कणामध्ये सुद्धा भगवंता तुझं चरण आम्हाला दिसतं, तुझं रूप आम्हाला दिसतं देवा. आणि तू प्रत्येक अनु रेणूत, आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये, आमच्या डोक्याच्या केसामध्ये, ब्रह्मरंध्रामध्ये सुद्धा तूच आहे देवा. जिकडे पाहिल तिकडे तूच आम्हाला दिसतोय. आणि एवढंच नव्हे तर त्रिभुवन संचले विठ्ठलगा, स्वर्ग मूर्ती पाताळ या तीन भुवनामध्ये तुझंच, तुझ्याशिवाय अस्तित्व नाही देवा. तूच आहे, स्वर्गात तूच आहे, मूर्ती लोकात तूच आहे, पाताळ लोकात सुद्धा तूच आहे. त्रिभुवनामध्ये देवा तुझ्याशिवाय कोण रे नाही देवा. आणि अशाच देवा एवढं तू पावलं पावले भेटणारा, भेदाभेद मते ब्रह्माचा संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. म्हणून माणसाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल भेदाभेद कधी करून देऊ नकोस देवा.
तुझी एवढी कृपा आहे ना, तुझे सर्व तुझी लेकरं आहेत ना, तू सर्वांना जन्माला घातलंय ना, म्हणजे सात्विक आहेत ना, अशीच लोक तुझी सेवा करतात. तर सात्विकामध्ये सुद्धा भेदाभेद कशाला तू देवा करतोय रे? तो असा करतोय, तो तसा कर. आपल्या संप्रदाय, वारकरी संप्रदायात सुद्धा एकमेकांना महाराज सुद्धा नावं ठेवू शकतात. एकमेकांचे उणं-धुणे सुद्धा काढू शकतात. तर देवा, ही बुद्धी कशासाठी तू देतोय? कशासाठी देतोय? कारण तुझी सात्विकता आम्ही बाळगत ना, मग माणसामध्ये एकमेकाबद्दल मतभेद निर्माण होऊ देऊ नको. आणि एवढंच ना, त्या मतभेदामध्ये वादाची ठिणगी कधी पडून देऊ नको. वाद जर झाला तर देवा, मतभेद तर लांबच राहिले, पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय देवा राहणार नाही. एवढीच देवा, पांडुरंगा, मी तुला विनंती करतो, माझी तुकोबर आहे संतात, एवढीच माझी विनंती आहे की माणसामध्ये भेदाभेद कधी होऊ देऊ नको पांडुरंगा. भेदाभेद मते भ्रमाचा संबंध आम्हा नको, वाद त्याशी देऊ. आणि आम्हाला वाद घालायची इच्छा सुद्धा निर्माण करून देऊ नको. आमची बुद्धी तेवढी भ्रष्ट करू नको देवा. तुका म्हणे आणो तुझविन नाही, नभावून पाही वाढ आहे. असं सांगितलं की तुकोबर आहे म्हणतात, या विश्वातील एक जर आणू घेतला, एक जर कण घेतला देवा, काय सांगितलं, तुका म्हणे आणू तुझविन नाही, ह्या मूर्ती लोकातला एक कण जरी उचलला ना, त्या कणात तुझ्याशिवाय काहीच नाही देवा. तुझे विण नाही. या कणामध्ये सुद्धा देवा तूच आहे रे. तुका म्हणे आणू तुझे विण नाही, या कणामध्ये सुद्धा देवा तुझ्याशिवाय काहीच नाही रे. तूच आहे, तुझंच अस्तित्व आहे. आणि एवढंच अस्तित्व आहे की गगनाहुनी प्रचंड तू आहेस. म्हणून म्हटलेलं आहे की नभाहुनी पाही वाढ. गगनाहुनी मोठा आहे तू, आकाशापेक्षा आहे, पण दिसताना तू कणामध्ये, तुझ्या अस्तित्वाशिवाय मृत्यू लोकात कोणतंच झाडाचं पान हालत नाही, काहीच होऊ शकत नाही. नरदेहात सुद्धा काही करू, निर्जीव असू दे ना तर सजीव असू द्या, डोंगर असू दे ना तर नद्या असू द्या, पर्वत असू द्या, झाडे असू द्या, वेली असू द्या, हिंस्र असू द्या, निर्जीव वस्तू असू द्या, तुझ्या सत्तेशिवाय काहीच करू शकत नाही. म्हणून नुसत्या अणूच जर पाहिला तूच आहे. आणि एवढा तो अणूच लहान आहे, तेवढा व्यापक सुद्धा गगनाहुनी वाढ. म्हणून गगनापेक्षा तो मोठा आहेच देवा, असं सांगितलं. म्हणून पावलो पावली तूच देवा आहे. तुका म्हणे आणू तुझविन नाही, गगनाहुनी वाढ आहे. म्हणून देवा, तू सगळीकडे आहेस रे देवा. म्हणून तुझ्यापेक्षा या विश्वामध्ये मोठं काहीच नाही. पुढे गेला त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण रज शिव उष्टावळी, पूर्वा कर्मावळी करुणिया सांडूया. अमूप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा उजोगा. अवघे होती लाभ एका चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्मा मरणाच्या कुंटलीत खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीवपण, अंचिरा जाऊ द्या माहेरा निजचिया. आणि वंदू चरण रज शिव उष्टावळी, पूर्वा कर्मा होळी करुणी सांडुनिया. म्हणून सांगितलं की देवा, जे काय सांगितलं, पुढे गेले त्याच्या शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. जे पुढे गेलेत ना संत, आपल्याला ज्ञान देऊन चाललेले आहेत ना, त्या मार्गावर मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत, ते ज्यांनी मार्ग दाखवून गेलेला आहे त्या मार्गावरती आपण जाऊया आणि त्यांचा शोध घेऊ. ते मार्गाने जाऊन यशाच्या शिखरावर कोणत्या पद्धतीने गेलेत. माझी माऊली सुद्धा संसारात आले, माऊली सुद्धा आज यशाच्या शिखरावर गेले. माझे तुकोबराय गेले, माझे संत नामदेवराय गेले, सर्व संत यशाच्या शिखरावर गेले. मग ह्या संतांनी जो मार्ग दाखवला ना, त्या मार्गावर ह्या आपण भक्तांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जर त्या मार्गाने गेलो तर आपण सुद्धा यशस्वी शिखराव, संसारातच राहून आपण यशस्वी शिखराव जाऊ. म्हणजेच काय, तर आपल्या संसारामध्ये कायमस्वरूपी सुख, समाधान, आनंद हे भेटल. आपल्याला कशाची इच्छा करायची गरज नाही. आणि म्हणून सांगितलंय की वंदू चरण रज सेव उष्टावळी, पूर्वा कर्मा होळी करुणिया संडू. आणि मग त्यांचे चरण आहेत ते वंदू, म्हणजे त्यांच्या चरणाला नतमस्तक हो. वंदू चरण रज शिव उष्टावळी, असं उष्ट अन्न खाऊ, म्हणजे त्यांनी दिलेलं ज्ञान आत्मसात करू, ग्रहण करू. त्यांच्या मुखातून आलेलं सर्व आपण कानरूपी पाईपलाईन मधून आपण हृदयरूपी विहिरीमध्ये सोडू. आणि त्यामुळे आपल्या पूर्व कर्माची काय होईल, होळी होईल. म्हणून पूर्वा कर्मा होळी करुणे सांडू. जे पूर्व कर्म आपलं पाप झालेलं आहे ना, त्या पापाची आपण होळी करू शकतो. आणि हे कशाने होऊ शकतंय, तर जे मार्ग दाखवून संत गेले त्या मार्गाने आपण पावलावर पाऊल ठेवून गेलो
तर आपण त्या मार्गावर पाऊल ठेवून गेलो तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतोय आणि आपल्या कर्माची होळी करून आपलं जीवन आपण पवित्र निर्मळ बनवू शकतोय, आनंदमय बनवू शकतोय. अमोप हे गाठी बांधू भांडवल अनता विठ्ठल आम्हा जोगे. आणि ह्या ज्ञान शक्तीचं एवढं भांडवल आपण देवा करू, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. आणि एवढं की तो विठ्ठलाला आपण आपलंस करून घेऊ शकतोय आणि विठ्ठल आपल्याला आपलंस करून घेऊ शकतोय. आणि म्हणून सांगितलं अवघे होती लाभ एका चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. आणि हे भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं, त्या नाम संकीर्तनाने आपल्या जीवनातील जे आहे सर्व आपल्याला काय होईल, लाभ जे फायदे होतील आपल्या जीवनातील. नाम संकीर्तन जे नाम भगवंताचं घेत राहिलो आपण आणि भगवंताने सांगितलेलं काम ज्या मार्गावरून गेले त्या मार्गाने चालत गेलो तर त्या नामाच्या जोरावरती आपल्या जीवनातले काय होईल तर कर्माची होळी होईल. आणि त्या नाम संकीर्तनामुळे आपल्याला यश श्री अवतारे ज्ञान वैराग्य संपत्ती याचा लाभ होईल. आणि हा लाभ प्राप्त होईल फक्त कशाने होईल तर नाम संकीर्तने. अवघे होती लाभ, एवढा लाभ कशाने होतो, या चिंतने भगवंताचं चिंतन केल्याने, नाम संकीर्तन गोविंद देवाचं नामस्मरण चिंतन केल्याने एवढे लाभ प्राप्त होऊ शकतात. म्हणून जन्म मरणाच्या खुंटीतील खेपा. अजून काय फायदा होईल तर ज्या जन्म मरण आहे घ्या, पुन्हा जन्माचं, पुन्हा मरणाचं, पुनरपी जन्म पुनरपी मरणम, पुन्हा आपलं कर्म चुकीचं झाले पुन्हा जन्माला यायचं पुन्हा. मग ह्या जन्म मरणाच्या सुद्धा खेपा संपतील, म्हणजे हेलपाटे संपून जातील. आणि एवढेच नाही तर होईल हा सोपा सिद्ध पंथ, होईल हा सोपा सिद्ध पंथ म्हणजे त्या संताचा आपल्याला सहवास लाभेल. कारण जन्म मरणाच्या खेपा संपतील, त्या नामस्मरणाने आपल्याला सगळे लाभ प्राप्त होतील. आणि अजून काय फायदा होईल तर त्या संताचा आपल्याला सहवास आयुष्यभर होऊ शकेल, मरेपर्यंत होऊ शकेल. आणि म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे घालू जीव पण चिरा आणि जाऊ त्या माहेरा. म्हणून तुकोबराय म्हणतात ज्या मार्गाने आपल्याला सांगितलेलं आहे त्या मार्गाने जाऊ. आणि जो आपल्या पायावरती आपण धोंडा पाडून घेतलेला आहे दुःखाचा, तो नाश पावेल त्या मार्गाने गेलेला तर. आणि तो मोक्षरूपी चिरा म्हटले ते दुःख जाऊन आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. आणि तो मोक्षाच्या जोरावरती जाऊ त्या माहेरा. निज शब्द वापरलाय, आलो निजाच्या माहेरा. जिथून आपण आलोय ना, आपण कुठं आलोय, वैकुंठातून हा जीव आलाय, हा नरदेव पंचमहाभूताचा मूर्ती लोकातला आहे. पण ह्याच्यातला जीव कुठून आलोय, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण आहे. आणि हा पुन्हा आलो निजेच्या माहेरा, पुन्हा परत जातो. आणि मग आपण तिथे एकदा जाऊ शकतो. आणि पुन्हा तिथं वैकुंठात गेलो तर पुनरपी पुनरपी जन्म नाही. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. महाराज पसायदान चालू करा. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञे तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दाणे. हे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुरे पाहो. जो जे वांछल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. आणि वरत भूमंडळी भेटतो होता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आलांछन मारतंडचे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबोणा सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजी जो आदि पुरुकी अखंडित. आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकिये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला.
येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला पंढरिकावर दया विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत